Good morning, student. Jai Hind, student. So, student, last time we have started the fourth chapter of science, disaster management. In that topic, today we are going to learn the what is mean earthquake. Listen. Open the page number 27. Okay. Listen. Earthquakes. Earthquakes in Marathi we call as a bhukampa. Movement in the interior of the earth release tremendous amounts of energy. मुवमेंट म्हणजे काय? हालचाल. इन द इंटेरियर, हालचाल कुठे होते? द इंटेरियर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीचा जो भूगर्भ आहे, पृथ्वीच्या म्हणजे जे पृथ्वीचा मधला जो जमीन आहे त्याच्यामध्ये काय होणं? मुवमेंट होणं म्हणजे काय? हालचाल होणं. भूगर्भामध्ये काय होणं? हालचाल होणे. आणि सो दॅट रिलीज द ट्रिमेंडस अमाऊंट्स ऑफ एनर्जी, आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडणं. बघा, मुवमेंट इन द इंटेरियर म्हणजे भूगर्भामध्ये हालचाल होणं. कशाच्या भूगर्भात हालचाल होणं? ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये हालचाल होणं. आणि रिलीज म्हणजे काय? त्याच्यामधून उत्पन्न होणं किंवा तयार होणं, रिलीज किंवा मोठ्या प्रमाणात सोडलं जाणं. रिलीज द ट्रिमेंडस अमाऊंट्स ऑफ एनर्जी, आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात काय होणं? ऊर्जेचा उद्रेक होणं. दिस कॉजेस, त्याच्यामुळं काय होतं? द सिस्मेसिक वेव्स, म्हणजे त्याच्यामध्ये एक लाटा तयार होतात. काय होतात? लाटा तयार होतात. त्या लाटा कशा असतात? लिडिंग द मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस, आणि त्याच्यामधून ज्या लाटा तयार होतात का, त्याच्या भूकंपाच्या ज्या लाटा तयार होतात, सो दॅट मुवमेंट ऑफ द अर्थ सरफेस लाईक द ट्रिमेंडस अँड शेकिंग अँड क्रॅकिंग अप, त्याच्यामुळे जी जमीन आहे, जी अर्थचा जो सरफेस आहे तो ट्रिमर्स म्हणजे थरथरतो, शेकिंग म्हणजे काय करतो? हालचाल करतो किंवा हलतो, किंवा क्रॅकिंग किंवा त्याला काय पडतात? भेगा पडतात. बघा या ठिकाणी when the earthquake will be happen, that time what will be do? So when the earthquake will be happen, that time you will be see that some peoples will be run here and there. Okay, then go to say place, some trees will be collapse, some electric pole will be collapse, some buildings will be collapse when earth will become. Why? Because of the earth surface like a tremors was shaking and cracking up. So that such a vibration या कंपनांमुळे इन द अर्थ सरफेस क्रस्ट इज नोन ॲज अ अर्थक्वेक, म्हणजे जमिनीवरचा जो भूभाग आहे तो काय व्हायला लागतो? कंप पावायला लागतो. तो काय व्हायला लागतो? कंप पावतो म्हणजे हादरतो. दॅट इज कॉल्ड अर्थक्वेक. द व्हायब्रेशन क्विकिंग इन द अर्थ सरफेस क्रस्ट इज नोन ॲज अ अर्थक्वेक. इट इज बिलीव दॅट बिसाइड अदर कॉजेस. मग हे कशामुळे होतं? मॅनमेड कॉजे, मानव निर्मित किंवा मानवाच्या काही कृत्यामुळे सुद्धा हे घडत असतं. हे कशा? लाईक अ मायनिंग, खोदकामामुळे, किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स किंवा मोठमोठी धरणं बांधल्यामुळे सुद्धा अर्थक्वेक येऊ शकतो. कॅन ऑल्सो लीड टू अर्थक्वेक्स. म्हणजे मॅनमेड कॉज लाईक मायनिंग, खूप खोदकाम केल्यामुळे सुद्धा अर्थक्वेक येऊ शकतो, किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ द बिग डॅम्स किंवा मोठमोठी धरणं बांधल्यामुळे सुद्धा अर्थक्वेक येऊ शकतो. ओके, त्या पिक्चर्समध्ये तुम्ही यू कॅन सी, तुम्ही बघू शकता. मग आता इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक, अर्थक्वेकमुळे काय काय घडतं? ओके, अर्थक्वेकमुळे काय होतं? फर्स्ट ऑफ ऑल, अर्थ सरफेस लाईक अ शेकिंग किंवा क्रॅकिंग अप, म्हणजे अर्थचा जो सरफेस आहे तो काय व्हायला लागतो? हादरायला लागतो. किंवा डिस्ट्रक्शन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज बिल्डिंग, ब्रिज, रोड्स अँड रेल्वे ट्रॅक्स, किंवा जी बिल्डिंगे असतात, किंवा ज्या ब्रिज असतात, किंवा जे रोड्स असतात, किंवा जे रेल्वे ट्रॅक्स असतात, ते काय होतात? कोलॅप्स होतात किंवा ते पडतात. काय होतात? जे ब्रिज असतात दे विल बी कोलॅप्स बिकॉज ऑफ द अर्थ क्विक. ओके,
चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स, किंवा त्याच्यामुळे जे नद्यांचा जो प्रवाह असतो, जो नद्यांचा प्रवाह असतो तो सुद्धा बदलत असतो बिकॉज ऑफ द अर्थक्वेक. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर्स, ह्यूज लॉस ऑफ लाईफ ऑफ प्रॉपर्टी. त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात जीवितहानी ही सुद्धा होत असते. समजला बा. इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक: डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग, ब्रिज, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स, इट विल बी कोलॅप्स. Change in the direction of the flow of rivers and the huge loss of life and property. Okay, then next we are going to learn floats. Floats म्हणजे काय? महापूर. A frequently occurring natural disasters in all parts of the world. Floats due to the excessive rains in the some place. They frequently occur natural disasters. म्हणजे नेहमी तुम्ही बघा, जो ही आपत्ती, नैसर्गिक आपत्ती येत असते इन द ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड्स. या सगळ्या पृथ्वीच्या बहुतेक भागावरती अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती येत असते. दॅट इज कॉल्ड फ्लोट्स. त्यालाच काय म्हटलं जातं? महापूर असं म्हटलं जातं. ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस. बघा, एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस. ओके, एक्सेसिव्ह रेन्स इन अ सेम प्लेस. बघा, खूप मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी काय पडणं? पाऊस पडणं. अ रिव्हर फ्लोज इट इज बँक्स कॉझिंग ऑफ फ्लोट. किंवा जे नदीची जी काय असते किनारा असतो तो सुद्धा त्याच्यामुळं ओव्हरफ्लो होत असतो. द वॉटर ड्रेनेज सिस्टम्स इन अ बिग सिटीज फॉल शॉर्ट. आणि ज्यामधून मोठमोठे जी शहरं असतात, द वॉटर ड्रेनेज सिस्टम म्हणजे ज्या मोठमोठी शहरं असतात त्याच्यामधून जे पाणी निघण्यासाठी जे ड्रेनेज असतं, जे गटारं असतात, बिग सिटीज फॉल शॉर्ट, आणि ती कमी पडतात. कारण की मोठमोठ्या शहरामध्ये, मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरामधून पाणी लवकर निघत नाही बिकॉज ऑफ द बिल्डिंग्स असतात. बरोबर का? बिल्डिंग्स असतात, रेल्वे ट्रॅक असतात, त्यामुळे पाणी निघू शकत नाही. सो दॅट द फ्लोट, सो दॅट water will be stopped there, so that resulting in a choking of gutters. So that what will happens when the drainage systems in big city fall short, then चॉकिंग ऑफ गटर्स. त्यामुळे त्या जी नाले गटारे जे असतात ती तुंबली जातात, आणि ते जी ड्रेनेज सिस्टम असते ती काय झाले? चॉकिंग म्हणजे काय? ती तुंबली जाणं. सो दॅट वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड्स. त्याच्यामुळे काय होतं? पाण्याची जी पातळी आहे, पाण्याची जी पातळी असते ती त्या ठिकाणी काय होते? वाढत जाते. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड्स अँड सराउंडिंग एरियाज अँड इवन एंटर्स नियर बाय हाऊस. त्याच्यामुळे वॉटर ओव्हरफ्लोज, त्यामुळे पाण्याची पातळी वाढते आणि ते पाणी रस्त्यावरती येतं. अँड सराउंडिंग एरियाज अँड इवन एंटर्स नियर बाय हाऊसेस. आणि त्याचबरोबर जवळचे जे घरं असतात, रस्ते असतात, त्यामध्ये ते पाणी शिरतं. इफेक्ट्स ऑफ फ्लोड्स: जर पूर आला, पुरामुळे काय होतं? दॅट वी आर गोइंग टू लर्न. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत असते. सॉईल इरोजन. जमिनीची मोठ्या प्रमाणात काय होते? धूप होते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. पिकांचे अमाप नुकसान होते. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लोट्स लाईक अ स्प्रेड ऑफ डिझीज. आणि ज्या पण वेळी पूर येतो त्या पुरामुळे वेगळ्या प्रकारचे रोगसुद्धा तयार होत असतात. आफ्टर इफेक्ट्स ऑफ द फ्लोट्स लाईक अ स्प्रेड ऑफ डिझीज अँड एपिडेमिक्स इफेक्ट्स द हेल्थ ऑफ द पीपल. आणि पूर ओसरल्यानंतरही आजार व रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. समजलं सर्वांना? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. राहिलेला भाग आपण नंतरच्या तसकीला घेऊया. धन्यवाद.